ठाकरेंवर बोलताना जिभेवर ताबा ठेवावा. मुंबई महापालिका ठाकरेंकडून कशी काढून घेतली यथावकाश ते समोर येईलच. पण ठाकरेंवर बोलणाऱ्यांनी काळजावर दगड व जिभेवर ताबा ठेवायला हवाच. विनाकारण बर्फाच्या लादीवर झोपण्याची वेळ येईल असे काही करू नये. मतचोरी व जुमलाबाजी करून ठाकरेंचे उमेदवार पाडले हे माहीत असूनही निवडणूक आयोग कानात कापसाचे बोळे घालून बसला आहे. म्हणूनच पश्चिम बंगालची वाघीण लॉयर बनून सुप्रीम कोर्टात धडकली. त्यांनी मतचोरीचे प्रयोग सुप्रीम कोर्टाच्या नजरेस आणून दिले. जर सुप्रीम कोर्टाने मतचोरीचा सोक्षमोक्ष लावायचा ठरविला तर निवडणूक आयोगाचे कपड्यांचे धागे उसवले जाऊ शकतात. महाराष्ट्रात मोठा उलटफेर होऊन जाईल. महाराष्ट्रातील जनतेने लोककलेतून मतचोरी, 50 खोके एकदम ओके, तसेच शिवसेना कोणाची यावर गाणी व पोवाडे बनविले. लोकांनी या गाण्या व पोवाड्यांना उचलून धरले आहे. कोणाचे कर्म कधी व कसे फळाले सांगता येत नाही. ठाकरे महाराष्ट्र व राष्ट्रात मोठे नाव आहे. पोर खेळाप्रमाणे उचापती करून आपलीच भादरून घेऊ नका. शिवसेना फोडण्याचे जे कर्म केले त्याचे प्रायश्चित्त नरकात सुद्धा होणार नाही. शिवसेनेच्या वटवृक्षावर बसलेले डोमकावळे उडाले असले तरीही वटवृक्ष हा कायम जागेवरच आहे. परभणी व खेडने तसे समप्रमाण लोकांना दाखवून दिले आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.